नमस्ते. मी आहे रोहिणी आणि रोहिणी व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज खूप बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ करत आहे. ॲक्च्युलीमध्ये दिवाळीचा सीझन चालू होता. खूप सारे अर्जंट ब्लाऊज, ड्रेस सगळंच काही होतं. तर त्यामुळे मला काही फोटो पोस्ट करता आले नाहीत. बरेच डिझाईनचे ब्लाऊज मला तुमच्यासोबत शेअर करता आले नाहीत आणि आताही अजूनही वर्कलोड माझा तसाच चालू आहे. त्यामुळे मला बरेच फोटो वगैरे टाकता येत नाहीत. काही अर्जंट ब्लाऊज असतात जी की मला स्टिच केल्या कस्टमरला द्यावे लागतात, त्याचे फोटो काढता येत नाहीत किंवा ग्रुपवरती टाकता येत नाहीत, तुमच्यासोबत शेअर करता येत नाहीत. तर त्यासाठी मी आज माझे जे काही आता जे रेडी झालेले ब्लाऊज आहेत तर ते सगळे ब्लाऊजचे डिझाईन्स आणि त्यांचे पॅटर्न वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासाठी आज मी हा व्हिडिओ करत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की इतके सारे हे ब्लाऊज आहेत. ॲक्च्युली 10 ब्लाऊज आहेत आणि आता एक जस्ट तयार केलेला 11वा ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजचे मी डिझाईन्स तुमच्यासोबत आता आपण बघूयात वन बाय वन. तर आधी सुरुवात आपण करूयात एकदा सिम्पल ब्लाऊज आणि सिम्पल डिझाईनसोबत. तुम्हाला मी ब्लाऊज आणि डिझाईन त्याचे पॅटर्नही दाखवते. तर हा आहे प्रिन्सेस कट. बघू शकताय तुम्ही याचं फिनिशिंग वगैरे. प्रिन्सेस कट आहे, शॉर्ट स्लीव्ज आहेत जे की त्यांच्या बॉर्डर होत्या तेवढ्या स्लीव्ज केलेल्या आहेत आणि पाठीमागे एकदम सिम्पल असा पान गळा केलेला आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता एक खूप छान बॉर्डरचं मी एक थोडंसं समोसा डिझाईन टाईप असं लावलेलं आहे. तरीही ते गळ्याला इतकं सुंदर असं लुक देतं. ओके, तर हा एक झालेला आपला रेग्युलर प्रिन्सेस कटमध्ये असणारा हा ब्लाऊज. त्याच्यानंतर आहे दुसरा ग्रे कलरचा ब्लाऊज आहे. हा आहे कटोरीमध्ये. तुम्ही बघू शकता कटोरी, त्याचं फिनिशिंग, ब्लाऊजचं फिनिशिंग, कटोरीचं डिझाईन आणि याला केलेलं आहे लेस वर्कमध्ये. फक्त लेस लावून डिझाईन केलेली आहे पण किती छान दिसते तुम्ही बघू शकता. फक्त ही कडेने लेस अशी लावून गळ्याचा शेप देऊन तर त्याच्यामध्ये 2 शो बटन लावलेले आहेत आणि अशा प्रकारे ही सिम्पल डिझाईन हवी होती कस्टमरना, तर त्यासाठी आपण ही अशी सिम्पल डिझाईन तयार केलेली आहे. शॉर्ट स्लीव्ज आहे आणि कटोरी पॅटर्न आहे. तर नेक्स्ट आहे तोही कटोरीचा आहे. बघू शकताय तुम्ही रेड कलरचं ब्लाऊज आहे, कटोरी पॅटर्नमध्ये आहे. ओके, शॉर्ट स्लीव्ज आहेत परत आणि त्यालासुद्धा अशी थोडी सिम्पलमध्ये अशी डिझाईन केलेली आहे. हा गळा असा लेस लावून डिझाईन केलेली आहे आणि याच्यामध्येही ती समोसा डिझाईन केलेली आहे. थोडेसे ट्रायंगल असे हे शेपमध्ये लावून मध्ये एक शो बटन दिलेलं आहे. ही सुद्धा घातल्यानंतर रेड कलरच्या प्लेन ब्लाऊजवरती ही डिझाईन खूप छान उठून दिसते. तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लाऊज अशा प्रकारे शॉर्ट स्लीवचं कटोरी ब्लाऊज आहे हे. तर नेक्स्ट आहे बोटनेकमध्ये डिझाईन आहे ही, जी की आत्ता सध्या खूप जास्त सगळ्या ट्रेंडिंग फॅशन चालू आहेत बोटनेकच्या. तर हा आहे प्रिन्सेस कटचा पॅटर्न. बघू शकता तुम्ही प्रिन्सेस कट विथ बोटनेक. ओके, नेव्ही ब्ल्यू कलरचं छान असं ब्लाऊज पीस आहे हे साडीवरचं. हा बोटनेक आहे पुढे पाठीमागे. प्रिन्सेस कट इथे दिलेला आहे. त्याला हाताला सुंदर असे पोटली बटन्सचे डिझाईन्स केलेले आहेत की खूप छान पद्धतीने आतून पण बघू शकता फिनिशिंग सोबत आपण हे पोटली बटन्सचे डिझाईन केलेले आहेत शॉर्ट स्लीव्जला. आणि बॅकमध्ये तर पूर्ण बोटनेक आणि असा शेप असलेला हा गळा आहे जो की घातल्यानंतर खूप छान याचा आकार उठून दिसतो बोटनेकमध्ये. आणि खाली हे बटरफ्लायचं डिझाईन केलेलं आहे त्याच्यामध्ये. हे ॲक्च्युली त्यांचं कॉन्ट्रास्टमध्ये कापड नव्हतं साडीचं वगैरे, सेम कलरची साडी आहे. जर तसं असतं थोडं कॉन्ट्रास्ट तर हे अजून छान उठून दिसलं असतं. तरीही हे खूप छान असा लुक देत आहे या ब्लाऊजला. ओके, हे एक आहे बोटनेकमध्ये प्रिन्सेस कटमध्ये हा पॅटर्न आहे. आता नेक्स्ट आहे आपलं कटोरी. ओके, वन्स अगेन बघू शकता कटोरी शॉर्ट स्लीव्ज. ओके, आणि पाठीमागे याला खूप छान अशी सुंदर पॅचवर्कमध्ये डिझाईन केलेली आहे. बघू शकता तुम्ही अशी सुंदर पॅचवर्कमध्ये डिझाईन केलेली आहे. हे असे त्याला लटकन केलेले आहेत फॅब्रिकचे. इथे पुन्हा इथे असे एक शो बटन दिलेलं आहे. कडेने खूप सुंदर असे पॅच दिलेले आहेत. तर ही डिझाईन घातल्यानंतर खूप छान दिसते पॅचवर्कमध्ये. आणि कटोरी ब्लाऊज.
आता नेक्स्ट आहे पोटली बटनवाला डिझाईनचं एक पॅटर्न. पोटली बटन तर नेहमीच सुंदर डिझाईन दिसते. तर आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हा आहे कटोरी पॅटर्न आहे. ओके, लॉंग स्लीव्ज आहेत आणि पाठीमागे खूप सुंदर असं पोटली बटनची डिझाईन केलेली आहे. घातल्यानंतर ही डिझाईन खूपच सुंदर दिसते. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे पाठीमध्ये आडव्या नेकला पोटली बटन्स लावून पट्टी तयार केलेली आहे आणि इथं बॅकलासुद्धा असे उभ्या ह्याच्यामध्ये हे पोटली बटन्स दिलेले आहेत. ह्या साडीसुद्धा ही सेम कलरचीच होती, पण थोडंसं पिंकिश ह्याच्यावरती वर्क थ्रेड दिसत असल्यामुळे मी त्याला पिंक कलरचे पोटली बटन कॉन्ट्रास्टसाठी लावलेले आहेत, जे की खूप छान उठून दिसत आहेत. ओके, तर हा झाला कटोरी पॅटर्नमध्ये बॅकला पोटली बटन लावून डिझाईन केलेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर पॅटर्न दिसतो. आता नेक्स्ट आहे पुन्हा एक आहे तो पोटली बटन्सचाच पॅटर्न आहे. जसं की आता मी तुम्हाला म्हटलं की पोटली बटन्स खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहेत. ते कायमच पोटली बटनची डिझाईन कायमच छान दिसते. हा आहे 4 टक्स ब्लाऊज. आता तुम्ही 4 टक्स ब्लाऊजचं सुद्धा फिनिशिंग आणि पफ वगैरे बघू शकता की जो किती छान पद्धतीने केलेला आहे. घातल्यानंतर जे तुम्हाला कटोरीमध्ये कोणाला जे टोक्स वगैरे कटोरीच्या टक्स आवडत नाहीत, तर त्यासाठी हा 4 टक्सचा जो की सध्या आता ऑलमोस्ट सगळ्यांचा 4 टक्स ब्लाऊज असतो. हा बघू शकता विथ बेल्ट 4 टक्स आहे. विदाऊट बेल्टसुद्धा 4 टक्स करता येतो. ह्याच्यामध्ये सुद्धा हाताला असे सुंदर असे पोटली बटन्सची डिझाईन केलेली आहे. ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे. ते कस्टमर्सनी जे कशावरतीही त्यांनी ऑलमोस्ट तुम्ही ब्लॅक कलरचं ब्लाऊज आपण प्रत्येक साडीवरती घालतो, तर जेव्हा कधी त्या ब्लॅक कलरचं कुठल्याही साडीवरती ब्लाऊज घालतील तर हा ही डिझाईन आहे, ही त्यांना प्रत्येक ह्याच्यावरती सूट होऊन जाईल. बरोबर आहे ना. आणि पाठीमागे बघा खूप सुंदर व्ही नेक आहे आणि व्ही नेकला आहे पोटली बटनची डिझाईन आहे. ही घातल्यानंतर पाठीवरती खूप सुंदर अशी ही डिझाईन उठून दिसते. बघू शकता ब्लाऊज बेबी सिल्कमधलं ब्लाऊज आहे आणि त्याची ही डिझाईन. वाव. आणि ब्लाऊजचं तुम्ही फिनिशिंग आणि कामसुद्धा बघू शकता कशा पद्धतीने केलेलं आहे. ओके, तर हा झाला 4 टक्समधला पोटली बटन्सवाला. आता पुन्हा एक आहे तो आहे प्रिन्सेस कट. ओके, प्रिन्सेस कट बोटनेक. ह्याच्यासुद्धा प्रिन्सेस कट बोटनेक आहे. लॉंग स्लीव्ज आहेत, पूर्ण बॉर्डरच्या लॉंग स्लीव्ज आहेत. आणखीन हा बघा गळा किती सुंदर गळा केलेला आहे बोटनेकमध्ये. खूपच छान दिसतो. हे गळे दिसताना खूप सिंपल दिसतात, पण घातल्यानंतर खूपच क्लासी लुक देतात. ह्याच्यामध्ये बघू शकता इथे एक शो बटन लावलेलं आहे, खाली 2 शो बटन लावलेले आहेत. आणि हा लॉंग स्लीव्ज आणि असा पान शेपमध्ये हा बोटनेकमध्ये डिझाईन केलेली आहे. प्रिन्सेस कट आहे. ब्लाऊज तुम्ही बघू शकता, त्याचं फिनिशिंग वगैरे तुम्ही प्रिन्सेस कटचं बघू शकता. ओके, आता नेक्स्ट आहे कटोरी पॅटर्नमध्ये. हा आहे कटोरी. ओके, कटोरी पॅटर्नमध्ये आहे. खूप छान आहे. लॉंग स्लीव्ज आहेत. स्लीव्जला छोटीशी बॉर्डर आहे आणि पाठीमागे बघा डिझाईन. वा, ही पाठीमागे अशी डिझाईन केलेली आहे. गळा थोडंसं बोटनेक टाईपच आहे, पण तरी तो आपण कटोरीमध्ये ॲडजस्ट केलेला आहे. इथे छान असं याच्यामध्ये सुंदर असं बटनसुद्धा होतं, पण मी लावलेलं नाही आहे, कारण आपल्याला घालताना जरी काही गळा कमी जास्त करू वाटला, ॲडजस्ट करू वाटला, तर आपण ह्याच्यामध्ये नॉट ओपन ठेवून करू शकतो. आणि खाली बघू शकता सुंदर अशी लेस लावून ह्याच्यामध्ये हे पायपिंगची डिझाईन केलेली आहे. ही पण पाठीमध्ये खूप छान दिसते उठून घातल्यानंतर. तर हा झाला कटोरी पॅटर्नमध्ये पुन्हा बॅक डिझाईनचं ब्लाऊज. आता एक आहे तर तो तर खूप सुंदर आहे. प्रिन्सेस बोटनेक सेम डिझाईनचा अजून एक ब्लाऊज आहे आपल्याकडे, बघू शकता. ही आहे प्रिन्सेस कट. ओके, ब्लाऊज बघा गोल्डन मोती कलरमध्ये आहे. साडी तर ह्याची खूप सुंदर आहे, ऑर्गॅन्झा टाईपमध्ये येते. आणि हे आहे प्रिन्सेस पफ स्लीव्ज किती छान आलेले आहेत ऑर्गॅन्झा कापडाच्या, बघू शकता तुम्ही. पफ स्लीव्ज हा प्रिन्सेस आणि पाठीमागे आहे बोटनेकचा डिझाईन. वाव,
ही डिझाईन बघा, हा डिझाईनचा शेप, ही डिझाईन आणि इथं बटरफ्लाय केलेलं आहे, त्याला 2 छान शो बटन लावलेले आहेत. आणि हा ॲक्च्युली तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये कलर वेगळा दिसतो आहे, पण हा प्रत्यक्षात ह्या ड्रेसचा कलर, ब्लाऊजचा कलर आणि साडीचा कलर खूपच सुंदर आहे, मोती कलर, आणि खूप छान असा दिसतो. फोटोपेक्षाही हा सुंदर दिसतो आहे बघताना. बघितलं तर हा आहे प्रिन्सेस कट पफ्ड स्लीव्ज प्लस बॅकला ही अशी सुंदर अशी डिझाईन केलेली आहे बोटनेकमध्ये. हे झाले आपले 10 रेडी झालेले ब्लाऊज आहेत माझे, जे की आता मला आज उद्या ऑर्डर डिलिव्हरी करायची आहेत कस्टमर्सचे. आणखीन आत्ता जस्ट लेटेस्ट शिवलेला आहे, अजून त्याला आय होक वगैरे पण केलेलं नाही आहे, बघू शकताय. पण एक आता तयार झालेली डिझाईन होती म्हणून मी व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. हा आहे पफ प्रिन्सेसमध्ये, आता तुम्ही बघू शकताय 40+ साईजचा आहे. आणि हा प्रिन्सेसचा पफ वगैरे किती सुंदर आलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली थोडी साईज मोठी असल्यामुळे ते प्रिन्सेस कट शॉर्ट स्लीव्ज आहे. ओके, आणि पाठीमागे बघू शकताय, तर पाठीमागे खूपच सुंदर अशी छान कॉन्ट्रास्ट मॅचिंग ग्रीन कलरमध्ये फूल करून लावलेलं आहे, याची अशी छान अशी डिझाईन लिहिली आहे. हे आता जस्ट लेटेस्ट शिवलेलं आहे, अजून याचं आय होप वगैरे बाकी आहे, पण तरी तुम्हाला दाखवण्यासाठी मी जस्ट हा व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे. ओके, तर हे झाले माझे असे 11 ब्लाऊज तयार झालेले, म्हणजे 10 ब्लाऊज माझे तयार झालेले आहेत. 11वा आता जस्ट